नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील नात्यांची घट्ट वीण या गद्यपाठाखालचा स्वाध्याय समजावून घेणार आहोत. हा जो गद्यपाठ आहे तो आपण आधीच समजावून घेतलेला आहे, त्याचं भाषांतर आधीच समजावून घेतलेलं आहे. आज आपल्याला त्याचा स्वाध्याय बघायचा आहे. चला, पहिला प्रश्न काय दिलाय बघूया. आकृती पूर्ण करा. नात्याच्या विणीसाठी योजलेली विशेषणे. मग 4 त्यांनी चौकटी दिलेल्या आहेत. तर उत्तर काय येणार आहेत बघा. नाजूक, दुसऱ्या चौकटीत उत्तर लिहायचं भक्कम, तिसऱ्या चौकटीतलं उत्तर मुलायम आणि चौथ्या चौकटीतलं उत्तर धारदार. आता नात्याच्या वीणेची पाठातील वैशिष्ट्य बघा बरं. नकळत विणली जाणारी, हे वैशिष्ट्य पहिल्या चौकटीत लिहायचं. प्रत्येक नात्याने मजबूत होत जाणारी, हे वैशिष्ट्य दुसऱ्या चौकटीत लिहायचं. जवळीक साधणारी, हे वैशिष्ट्य तिसऱ्या चौकटीत लिहायचं. कधी स्वकीय तर कधी परकी होणारी, हे वैशिष्ट्य चौथ्या चौकटीमध्ये लिहायचं. दुसरा प्रश्न त्यांनी काय म्हटलंय बघा. नातं या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा. मग आता उत्तर आपण काय लिहिलंय, नेमकं अचूक उत्तर लिहायचं असतं विद्यार्थी मित्रांनो. बघा बरं. नाते म्हटले की अमुक एकच व्यक्ती किंवा वस्तू डोळ्यांसमोर येत नाही. सजीव माणसांपासून ते निर्जीव वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी आठवतात. मुलगा आजारी असताना रात्र जागून हवं नको ते बघणारी आई, बाहेरच्या जगात वावरताना मुलाला सगळे नीट जमेल ना या विचाराने अस्वस्थ होणारे बाबा आठवतात. आपण चांगले गुण मिळवले किंवा एखादे बक्षीस मिळाल्यावर कौतुक करणारे ताई दादा आठवतात. आपण काही चांगले काम केले की नातेवाईकांनाही कौतुक वाटते. खूप दिवसात मित्रमैत्रिणी भेटल्या नाहीत तर त्यांची खूप आठवण यायला लागते. आपले आवडते प्राणी, आपल्या आवडत्या वस्तू यांना प्रेमाने स्पर्श करावासा वाटतो. हे असं मोजकं उत्तर आपल्याला लिहायचंय. प्रश्न तिसरा बघूया. खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा. पहिलं त्यांनी काय दिलंय बघा. पारितोषिक आणि शिक्षा या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते. मग ह्या अर्थाचं वाक्य कोणतं आलं आहे पाठामध्ये. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. हे वाक्य आलेलं आहे. पुढे बघा काय दिलंय. जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते. या अनुषंगाने कोणतं वाक्य आलेलं आहे बघा. मुलाच्या जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे प्रश्न क्रमांक 4. त्यांनी दिलेलं आहे वर्गीकरण करा आणि इथे त्यांनी 2 तक्ते दिलेले आहेत. जन्माने प्राप्त झालेली नाती, सान्निध्याने प्राप्त झालेली नाती. मग आता यांनी या गोलामध्ये 10 शब्द दिलेले आहेत. मग आता एक एक शब्द आपण घेऊया. आई. मग आपल्याला कुठे लिहावं लागेल ते. जन्माने प्राप्त नाती ह्या कॉलम मध्ये. त्याच्यानंतर वडील, ते सुद्धा जन्माने प्राप्त नाती या कॉलम मध्ये येईल. आजी, ते सुद्धा जन्माने प्राप्त नाती या कॉलम मध्ये येईल. हितचिंतक, ते आपल्याला लिहावं लागेल सान्निध्याने प्राप्त नाती ह्या कॉलम मध्ये. मग शब्द आहे शेजारी, तो सुद्धा आपल्याला
सान्निध्याने प्राप्त नाती ह्या कॉलममध्ये लिहावा लागेल. त्याच्यानंतर आहे बहीण, ते आपल्याला लिहावं लागेल तो शब्द जन्माने प्राप्त नाती ह्या कॉलममध्ये. त्याच्यानंतर आहे भाऊ, तो सुद्धा शब्द आपल्याला जन्माने प्राप्त नाती ह्या कॉलममध्ये लिहावा लागेल. मग शब्द दिलाय गुरु, तो आपल्याला सान्निध्याने प्राप्त नाती ह्या कॉलममध्ये लिहावा लागेल. त्याच्यानंतर मित्र, मित्र हा शब्द सुद्धा आपल्याला सान्निध्याने प्राप्त नाती ह्या कॉलममध्ये लिहावा लागेल. त्याच्यानंतर मैत्रीण हा शब्द सुद्धा सान्निध्याने प्राप्त नाती ह्या कॉलममध्ये लिहावा लागेल. चला, आता पुढचा प्रश्न काय दिलाय बघा. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा. पहिला कॉलम दिलाय तारुण्यातील नात्याचा प्रवास आणि वार्धक्यातील नात्याचा प्रवास. काय लिहिलंय बघा मुद्दा आपण. तारुण्यात अहंभाव, मान अपमान, प्रतिष्ठा या सर्व बाह्य विकारांनी मन व्यापलेले असते. आणि वार्धक्यातील नात्याचा प्रवास ह्याच्यामध्ये काय लिहिलंय बघा. विविध भावना विकारांचे बाह्य आवरण गळून पडते आणि मन निखळ निकोप बनून जाते. हा आपण फरक लिहिलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे स्वमत, प्रश्न क्रमांक 6. माणसाच्या जडणघडणीत असलेले नात्याचे महत्व सोदाहरण स्पष्ट करा. मग आता आपण मुद्देसूद उत्तर काय लिहिलंय बघा विद्यार्थी मित्रांनो. लहानपणी बाळाला स्वतःचे संगोपन स्वतःच करणे शक्य नसते. तितकी क्षमता त्याच्याकडे नसते. त्या काळात घरातले इतर सभासद, उदाहरणार्थ आई, बाबा, ताई, दादा, आजी, आजोबा त्याला मदत करतात. त्याला म्हणजे त्या बाळाला. म्हणजेच लहानपणापासूनच ही नाती खूप महत्वाची असतात. तरुण वयात वेगवेगळ्या पातळ्यांवर अनेक कामे करावी लागतात. तेव्हा मित्रमैत्रिणी, शेजारी अशी अनेक नाती मदतीला येतात. आपण शिक्षण घेत असताना गुरुची म्हणजेच शिक्षकाची आवश्यकता असते. म्हातारपणी मनुष्य दुबळा होत जातो. तेव्हा त्याची मुले त्याचा सांभाळ करतात. अशा प्रकारे जीवन जगण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी नाती मदत करतात. नाती नसतील तर मानवी समाजच अस्तित्वात राहू शकणार नाही. असं मुद्देसूद मोजकं उत्तर आपण लिहायचंय. पुढचा प्रश्न बघा. तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभावता ते सविस्तर लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर मी लिहिलेलं नाहीये, ते तुमचं तुम्हाला लिहायचंय. कारण तुमच्या जवळचा मित्र किंवा मैत्रीण ह्याचं नाव तुम्हीच जास्त व्यवस्थित सांगू शकणार आहात. आणि त्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर तुमचं नातं कसं आहे, तुम्ही ते कसं निभावता, हे तुम्हीच तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. तरच ह्या प्रश्नाच्या उत्तरातला जो खरेपणा आहे तो प्रगट होणार आहे. म्हणून मी याचं उत्तर तुम्हाला दिलेलं नाही. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा ई प्रश्न त्यांनी दिलेला आहे. मित्र दिसला तरी मैत्रीचं नातं दिसत नाही, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. मग आता आपण उत्तर काय लिहिलंय बघा मुद्देसूद. आपल्या जीवनातील काही नाती ही जन्मापासून मिळत नाहीत, तर ती आपुलकीने किंवा जवळकीने तयार होतात. मैत्री हे एक असे सहवासाने, आपुलकीने निर्माण होणारे नाते आहे. मित्राशिवाय किंवा मैत्रिणीशिवाय जीवन नीरस बनते. मित्राचे असणे जाणवते पण दाखवता येत नाही. मित्र दिसतो,
दाखवता येतो. पण मैत्री या भावनेचे स्वरूप सांगता येणे अशक्य असते. ते दिसत नसले तरी आहे हे मान्य करावे लागते. असं आपण प्रश्नानुरूप अतिशय अचूक उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नात्यांची घट्ट वीण या गद्य पाठाखालचा जो स्वाध्याय आहे तो समजावून घेतला. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.